जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अज्ञात समाजकंटकाकडून इचलकरंजी येथील गुलमोहर कॉलनी परिसरातील झाडाची तोड। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी शहरातील सांगरी रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी, सुरभी कॉलनी येथील खुल्या जागेत नागरिकांनी परिसरातील प्रत्येक कुटुंबातील मयत व्यक्तीच्या आठवणीत त्यांचे नाव जवळपास 60 झाडांचे वृक्षारोपण केले होते। सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे काही अज्ञात समाजकंटकाकडून वृक्षारोपण केलेल्या झाडाची तोड करण्यात आल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सदर घटनेचा येथील नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे व तातडीने सदर घटनेची कल्पना पोलिसांना देऊन घटनास्थळी पोलिसांना बोलावून सदर घटनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वत्र जनजागृती मोहीम करण्याचे अत्यंत महत्त्वाचे असताना सदर झाडे तोडल्याच्या घटनेमुळे पर्यावरण प्रेमीकडून देखील हळहळ व्यक्त होत असून सदर घटना आगामी काळात घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील कायदेशीर कठोर पावले उचलण्यात यावी अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे। या प्रसंगी अप्पांना संकेश्वरी, चंद्रकांत कोठावळे, रवींद्र तारळेकर, विजय नांदर्गे, विनायक चव्हाण, पल्लवी कुंभार, माधुरी चौगले, सुनंदा सावंत, साधना तराळेकर, अर्चना मादिगगार, सुखदा पटवर्धन, नीलम खोत, शैलजा कोठावळे, भाग्यवती माने, जयश्री संकेश्वरी, सरोजिनी काटकर, ललिता कनसे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह। इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील सांगली रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी, सुरभी कॉलनी असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये सदर कॉलनीमधील सर्व नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक घरात एक स्मरणार्थ म्हणून 60 झाडं लावलेली होती। तर ती 15 दिवसात अज्ञात दुश्मनी काल रात्री ती झाडं सगळी नासधूस केलेली आहेत आणि पूर्वी नगरपालिकेने काही झाडं लावली होती ती नासधूस केलेली आहेत। तरी त्या कोण नासधूस केले त्यासाठी गावभाग पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेलीच आहे। तर त्यांना कोण नासधूस केली, काय दिली त्याचा हे करून त्यांना कठोर शासन झालं पाहिजे। इचलकरंजी येथील सांगली नाका परिसरातील गुलमोहर कॉलनी व सुरभी कॉलनी या जागेतील ओपन पीस इथं 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांनी येऊन एक 60 भर झाडं लावली होती। काल रात्री त्या झाडांची अज्ञात इस्मांनी नासधूस केली आहे, त्याची दखल घ्यावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अपेक्षा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।